जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 7 फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे ओढाळ जनावर वाट काढते, बाकीची त्याच्या मागे जातात. सदा फजितीस पावे, ऐसे गुरु का भावे. वर्म बहु ते चुकलो, बहु पश्चातापे पावलो. होणार ते न चुकले, मन आता खंती पावले. झाले ते बढेच पुरे, किती आता हसे रे. यशदास म्हणे हाता, धरी यशवंता कृपाळा रे. आपण संयम नियंत्रित करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे तीच असते जेव्हा समोरच्या व्यक्तीने सर्व नियंत्रण गमावलेले असते. मनुष्य जन्म मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात कायम जिवंत राहणं हा तुमच्या कर्माचा भाग आहे. असो, ओढाळ जनावर ओळखण्याची खूण म्हणजे मालकाने त्याच्या पायामध्ये व गळ्यामध्ये लाकडी लोढणा घातलेला असतो, त्यावरून ओळखावे हे गुन्हेगार आहे. म्हणून मालकाने शिक्षा दिलेली आहे. गुरांचा मालक सगळ्याच जनावरांच्या गळ्यात लोढणा घालत नाही. तसे श्री गुरु सुद्धा येणाऱ्या प्रत्येकाला शिव्या घालतील, दगड मारतील असे नव्हते. श्री गुरूंच्याकडे ज्ञान तसा मानही होता. चांगला असेल तर जवळ बसवतील, त्याला चहा देतील, त्याची विचारपूस करतील, शिवाय वरती मार्गदर्शनही करतील. मात्र तसा ओढाळ असेल तर तो लांब दिसल्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट श्री महाराजांच्या नजरेसमोर उभा राहतो. त्याने आयुष्यात काय झक मारलेली आहे हे श्री गुरुनाथांना स्पष्ट स्वच्छ आरशामध्ये पाहावे तसे दिसते. मग मात्र श्री गुरूंचा क्रोध अनावर होतो. हाती दगड व मुखी शिव्या घालतच त्याचे स्वागत केले जाते. शिव्या देत देतच त्याला त्याचे अवगुण सुद्धा कबूल करायला लावतात. बोल, असा वागलास की नाही, त्याला होय म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. पण त्याला त्यावेळी मात्र तसा अर्धा कच्चा सोडत नाहीत. त्याचा पूर्ण हिशोब त्याच्या पदरात टाकतात. मगच त्यांचा राग शांत होतो. या पाठीमागे उद्देश एकच असतो, तो भक्ती मार्गाला लागावा, त्याने चांगले वागावे. नाहीतरी श्री गुरूंचा राग हृदयापासून नसतो, तर तो गळ्याच्या वरतीच असतो. अशा ओढाळ जनावराला प्रथम गेरले की बाकीची जनावरे मूग गिळून गप्प बसतात. त्याला 10 वेळेला वाईट वागताना विचार करावा लागतो. अरे, महाराजांच्या पासून काहीच लपत नाही. आपण वाईट वागलो तर आपल्याला सुद्धा हीच शिक्षा मिळेल. आपल्याला हाकलून देतील. मग आपल्याला गुरु कोण? सर्वसाधारणपणे गुरे कळपाने फिरतात, कळपाने जातात. हा गुरांचा सहज स्वभाव झाला. माणसाच्या बाबतीत तरी वेगळे काय आहे? जो असा धटिंगण असतो तो 5-10 माणसाचा म्होरक्या असतो. तो म्हणेल तीच दिशा व तशीच दशा होते. बाकीचे गटातील सारे जण त्याला भिवून असतात. तो सांगेल त्याप्रमाणे इतरांना वागावे लागते. तो जाईल तिकडे जावे लागते. तो कर म्हणेल ते करावे लागते. म्हणून याची सुरुवातच फार विचारपूर्वक करावी लागते. ओढाळ जनावरांच्या कळपात जाण्या अगोदर त्यातील प्रत्येक माणसाची बुद्धी, त्याचा स्वभाव, वागणे कसे आहे याचा विचार करून त्याच्याशी मैत्री करायची की न करायची हे आपणाला ठरविता येते. दुष्टांची संगत कायमच हानिकारक असते. संतांची संगत मात्र उद्धार करणारी असते. म्हणून ओढाळ लोकांच्या नादी लागू नये. उलट संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. तुम्ही तप केले तर ईश्वराची प्राप्ती होईल, पण संत संगतीमुळे
संत प्राप्ती व ईश्वर प्राप्ती होईल. संत या शब्दाचा अर्थ असाच आहे, त्याच्या चांगुलपणाला अंतच लागत नाही तो संत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. त्यांच्या ठाई अनेक गुण असतात. निष्ठावंत, धैर्यवंत, गुणवंत, भक्तिवंत, धनवंत, कृपावंत, भाग्यवंत अशा सर्व गुणांनी युक्त असतो तो संत असतो. आपण केलेली पापे सुद्धा त्याच्या कृपेने नष्ट होतात. आपल्याला उच्च पदवी मिळते, वाईट गोष्टी जातात, चांगल्या गोष्टी येतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होऊन आपण भयमुक्त होतो. त्यांच्यामुळे भक्ती घडते, त्यांच्यामुळे ज्ञान मिळते, त्यांच्यामुळे विरक्ती प्राप्त होते, त्यांच्यामुळे मुक्ती मिळते. अशा संतांची संगती करावी. नाहीतर नरदेह मिळून सुद्धा पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू हा फेरा चुकविता येत नाही. शेवटी गाढवाने शेत खाल्ल्यावर पाप झाले का पुण्य झाले अशी म्हणायची पाळी येते. दुर्जनांच्या संगतीमुळे अनेक व्यसने लागतात. देहाचा नाश होतो, देवाची आठवण होत नाही. कामांध विषयांध म्हणून त्याची ख्याती आणि कीर्ती पसरली जाते. आपल्याला कोण बनावायचे आहे याचा निश्चय करा आणि ओढाळाच्या मागे फिरण्यापेक्षा सद्गुरु यशवंत बाबांच्या कार्यात राहा, नामात राहा. आपले अंतिम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.